हे बावड्या, हे काय आहे संत्र आणि हे काय आहे संत्र. पण या दोघांमध्ये फरक काय आहे बघ. हे कातड आहे. कातड म्हणजे मम्मी पप्पा. कातड म्हणजे काय रे? मम्मी पप्पा. जर हे काढून टाकलं आहे का नाही, तर माणसाची जिंदगी काय होती हे तुला आज मी सिद्ध करून दाखवणार आहे. पण आज बघ 40 दिवस परीक्षा राहिल्यात, 10वीवाल्यांच्या, 12वीवाल्याच्या 30 दिवस राहिल्यात, पोलीस भरतीच्या राहिल्यात. पण तू नुसतं मायबापाचा काय करू राहिला? मायबाप एवढी मेहनत घेऊ राहिली, पण त्याचा फायदा घेईना. तू काय करू राहिला? गैरफायदा घेऊ राहिला बावड्या. मायबाप आहे तोवर आपली जिंदगी काय असती आणि मायबाप गेल्यानंतरची जिंदगी. हे बघ, मायबाप असलेली जिंदगी आणि मायबाप नसलेली जिंदगी हे जग आहे भाऊ. जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत तुला सांभाळून राहिलेत, नाही ते जग बघ. हे मायबाप असल्यानंतर बघ, आता सुरुवातीला बघ मायबाप असल्यावर काय होती जिंदगी. जगापासून बघ तुला काय करू राहिलं, बोलू देत नाही हे मायबाप. आणि बघ मायबाप नसल्यानंतर बघ हे मायबाप, हे वरचे मायबाप एक दिवस निघून जाणार. तुझी जिंदगी काय होणार? लोक तुला कसं करणार? असे बुडीणार. म्हणून बघ बघ दोन्ही संत्रे बघ, आता दोन्ही पाय हे बघ. हे बघ तरंगलेलं आहे आणि बुडालेलं आहे, बघून घे. अशी जिंदगी आहे भाऊ. म्हणून तू मायबापाचा गैरफायदा घेऊ नको. आराम करा, अभ्यास कर आणि चांगले मार्क घे. तुझं, तुझ्या मायबापाचं, तुझ्या गल्लीचं, तुझ्या गावाचं, तुझ्या जिल्ह्याचं, तुझ्या राज्याचं नाव कमव. हेच मग सांगणं याचा उद्देश. जोपर्यंत मायबाप आहेत तर तू फायदा घे. कारण हे 5 वर्ष जर गाढवासारखे कष्ट केले ना बावड्या, तर आयुष्यभर तू राजासारखं जीवन जगशील. पण हे मायबाप गेले ना, हे जग बघ तुला नुसतं खाट्यात घालायला बसलंय, बुडवायला बसलंय. आलं लक्षात? तर थोडंसं माइंड तुला डोकं असं ना थोडंफार, तर तुला कळालं असेल मला काय म्हणायचं होतं. चल मग लागा अभ्यासाला. ठपकन.